HR एक क्वेश्चन विचारतो लास्टला, डू यू हॅव एनी क्वेश्चन्स फॉर मी. पण इथे बघणार आहोत आता कंडिशनल फॉर्मॅटिंग. आता तुम्हाला काहीतरी डेटा व्हॅलिडेशन म्हणून दाखवतो. हा पण खूप डिटेल टॉपिक आहे. तर दुसरा इथे बघूया, आता इथे आता स्पेल चेक. दुसरा एक अजून आहे फाइंड आणि रिप्लेस. आता नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं कॉर्पोरेट इन मराठी या यूट्यूब चॅनलवरती. तर जसं की आपण लास्ट व्हिडिओमध्ये एक्सेलचे फंक्शन्स बघितलेले, तर आपण त्याचं पार्ट 2 घेऊ आज. म्हणजे वेगवेगळे अजून थोडेसे फंक्शन्स बाकी आहेत, तर ते बघून घेऊ. तर ॲक्च्युली आपण स्क्रीनकडे जाऊया, कारण असं बोलण्यामध्ये काय जास्त नाहीच आहे. तर या स्क्रीनवरती आपण बघूया, बाकीचे फंक्शन्स बघून घेऊ आणि नंतर इंटरव्ह्यू टिप्स, शॉर्टकट्स पण तसं मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं. मी याच्यासोबतच तुम्हाला दाखवून देईन शॉर्टकट्स काय आहेत ते. तर आपण इथे बघणार आहोत आता कंडिशनल फॉर्मॅटिंग. हे खूप इम्पॉर्टंट आहे कंडिशनल फॉर्मॅटिंग. तर आपण इझी आहे, बघून घेऊया. कंडिशनल फॉर्मॅटिंग 2-3 प्रकारचे सांगतो, त्याच्यामध्ये तुम्ही जाऊन एक्सप्लोर करा की काय आहे कंडिशनल फॉर्मॅटिंग. मी तुम्हाला ऑप्शन सगळे दाखवून ठेवतो. आता काय कंडिशनल फॉर्मॅटिंग म्हणजे काय, एक सर्टन कंडिशनवरती त्या सेलचा कलर कसा चेंज झाला पाहिजे. ओके, म्हणजे हायलाईट झालं पाहिजे, फॉर्मॅट झाला पाहिजे सेल. ॲडव्हान्स लेवलचं आहे ना, मी आता नाही सांगत, डॅशबोर्डच्या वेळी सांगतो, पण एक सर्टन बेसिक तुम्हाला सांगून घेतो. आता इथे डेटा मध्ये काय आहे, इथे पर्सेंटेज आहे 20, 10, 15. आता सिम्पली ना तुम्हाला हे एका कलर कोडमध्ये पाहिजेत, म्हणजे एक डिफाईन कलर कोड असतो. कंडिशनल फॉर्मॅटिंगमध्ये जा आणि कलर स्केल्समध्ये जा. हे बघा, म्हणजे 0ला रेड आला आणि जो सगळ्यात मोठा आहे 30ला ग्रीन आला. 31 अजून डार्क होणार त्याचं ग्रीन, असं आलं आहे. ओके, तर सिम्पल हे कंडिशनल फॉर्मॅटिंग असं एक होऊ शकतं. तसंच तुम्हाला उलटं जर करायचं असेल, म्हणजे इथे 0 ग्रीन झाला पण 15 म्हणजे जे मोठी संख्या ती रेड झाली. ओके, तर कसं पण वाईस वर्सा येते, ॲक्च्युली कसं पण घेऊ शकता. क्लिअर करायचं असेल तर क्लिअर रूल्स फ्रॉम सिलेक्टेड सेल्स, किंवा पूर्ण एंटायर शीटमध्ये पण करू शकता तुम्ही, क्लिअर रूल्स फ्रॉम एंटायर शीट. ओके, तर हा एक प्रकारचा कंडिशनल फॉर्मॅटिंग झाला. दुसरा तुम्हाला सांगतो, डुप्लिकेट असेल तर करू शकता तुम्ही. आता इथे IT फायनान्स, इथे सगळेच हायलाईट होणार ॲक्च्युली. तर मी तुम्हाला ना काय करतो, कशामध्ये दाखवू शकतो. इथे काय होणार, मध्ये डुप्लिकेट मी टाकणार इथे. आता फॉर एक्झाम्पल हे 2 IT आहेत आणि हा एक फायनान्स आहे. इथेच एवढ्याच सेलमध्ये दाखवतो तुम्हाला. आता हायलाईट सेल रूल. ओके, डुप्लिकेट व्हॅल्यू. हे बघा, तर इथे काय झालं, IT डुप्लिकेट होतं 2दा, पण फायनान्स एकदाच होतं. ओके, तर त्यामुळे त्यांनी 2दा जे असेल ते डुप्लिकेट व्हॅल्यू त्यांनी हायलाईट केली. क्लिअर करून टाका रूल्स. तसंच इक्वल टू आणि हे करू शकता. तर इथे मेलला तुम्हाला रेड करायचं आणि फिमेलला ग्रीन करायचं आहे. हे बघा, इक्वल टू. आता काय, मेलला रेड करायचं आहे तुम्हाला. ओके, ग्रीन येलो काही करू शकता. तिथे आहेत हे प्रीफिल्ड आहे, त्याला मॅन्युअल फॉर्मॅटिंग पण देऊ शकता तुम्ही. रेड झालं आणि परत तेच सिलेक्शन मी ठेवलं. न्यू रूल नाही, सॉरी, न्यू रूलमध्ये जाऊ आपण, नंतर बघू त्याच्यामध्ये न्यू रूलमध्ये काय करायचं आहे. खूप डिटेल्ड आहे त्याच्यामध्ये. आता इज इक्वल टू फिमेलला काय ग्रीन करायचं आहे आपल्याला. ठीक आहे, ग्रीन. ठीक आहे, हे बघा आले बघा, फिमेल ग्रीन, मेल रेड. ओके, असं करू शकता. आता क्लिअर करून टाकूया रूल्स इथून. आणि आता चेंज करायचं आहे ना, तर डिटेल एक सर्टन सांगून ठेवतो तुम्हाला. इथे मॅनेज रूलमध्ये जायचं. तर हे रूल आहेत, इथे डबल क्लिक मारलं ना की तुम्हाला काय फॉर्मॅट पाहिजे त्याचं ना, इथे बघा फॉर्मॅटमध्ये जायचं. इटॅलिक पाहिजे, त्याचा फॉन्ट इटॅलिक आणि बोल्ड आणि इटॅलिक ठेवूया आपण. ओके ओके, म्हणजे फिमेल असेल तर बोल्ड आणि इटॅलिक आला पाहिजे, आणि मेल असेल तर फॉर्मॅटमध्ये गेलो मी, तर त्याचा सेलची बॉर्डर काहीतरी अशी नको, नंबर नको, फॉन्ट आपण कलर फॉन्टचा असा येल्लो ठेवूया. चला दाखवतो तुम्हाला. ओके, काही फॉर्मॅट करूया. बघा, येल्लो कलर झाला, इथे फिमेलला बोल्ड आणि इटॅलिक झालं. तर असं हे तुमचं कंडिशनल फॉर्मॅटिंग झालं. क्लिअर करून टाकूया रूल्स फ्रॉम एंटायर शीट. ठीक आहे, आता तुम्हाला काहीतरी डेटा व्हॅलिडेशन म्हणून दाखवतो. हा पण खूप डिटेल टॉपिक आहे. तर फॉर एक्झाम्पल तुम्ही काहीतरी डेटा कलेक्ट करताय. ओके, जेंडर. ओके, इथे तुम्हाला
डेटा काय आहे ते टाकायचं आहे. कंट्री. ओके, इथे तुम्हाला इन्फॉर्मेशन घ्यायची आहे ह्या सेलमध्ये, 2 सेलमध्ये. बाय द वे ह्याचा शॉर्टकट आठवत आहे का तुम्हाला? अल्ट दाबून सोडून द्यायचा, HBA सगळं दाबून सोडून द्यायचं एक एकदा. तर मी तुम्हाला आता काय दाखवत होतो, डेटा व्हॅलिडेशन मी तुम्हाला दाखवत होतो. तर ठीक आहे, बघा इथे आहे ना डेटा व्हॅलिडेशनचा कॉलम आहे. टेक्स्ट टू कॉलमच्या बाजूला गेलात नाही ते ह्या ॲरोवरती दाबायचं, डेटा व्हॅलिडेशनवरती जायचं. आता इथे काय मला ड्रॉपडाऊन द्यायचं आहे. जेंडरमध्ये मेल, फिमेल, ट्रान्स एवढं 3-4च येऊ शकतात. इथे मला लिस्ट द्यायची आहे, लिस्ट. तर इथे टाईप करा मेल. इथे बाजूला पण देऊ शकता तुम्ही, ते पण दाखवतो तुम्हाला. मेल, फिमेल. ओके, कंट्री हे बघा इथे आहे ना, तो आता मेल फिमेलच टाकू शकतो. आता इथे त्याने काय दुसरं टाकायला ट्राय केलं, एरर देणार तुम्हाला. ओके, तिथे कंट्रीमध्ये पण मला कंट्रीज द्यायचे आहेत. समज मला 2च कंट्री द्यायचे आहेत. तिथे काहीतरी काय तुमचं लिस्टमध्ये गेलात, 2 चायना, US 2 कंट्री द्यायचे आहेत मला. ओके, 2 आल्या कंट्री. आता इथे इंडिया टाईप करायला गेलात तरी येणार नाही. ठीक आहे, असं आहे ते कंडिशनल फॉर्मॅटिंग. हेचं डेट पाहिजे तर डेट फॉर्मॅट पण जर तुम्ही देऊन ठेवलात ना, इथे ॲडिशन तर इथे फॉर एक्झाम्पल डेट फॉर्मॅट तुम्ही देऊन ठेवलात ना, डेट. ओके, स्टार्ट डेट काहीतरी तुम्हाला द्यावी लागेल आणि एंड डेट काहीतरी द्यावी लागेल. तर इथे मी 00 ठेवतो. तर अशा 2च कंट्री येणार तिथे. ठीक आहे, तर आता इथे तुम्हाला अजून काय दुसरं, तर ही लिस्ट तुम्हाला अशी इथे असेल, मेल आणि इथे फिमेल अशी लिस्ट असेल. तरी पण तुम्ही ती देऊ शकता. इथे जायचं, इथे जाऊन डेटा व्हॅलिडेशन लिस्ट. ओके, लिस्ट आणि इथे ह्या ॲरोवरती सिलेक्ट करायचं आणि बघा अशी द्यायची लिस्ट, एंटर. ओके ओके, हे बघा मेल आणि फिमेलची लिस्ट आली आहे. तर तसंच कंट्रीला पण तुम्ही देऊ शकता. तर आणि काढायचं असेल तर क्लिअर ऑल करायचं, क्लिअर होऊन जातं व्हॅलिडेशन. आता त्याच्यामध्ये बाकीचे पण व्हॅलिडेशन्स आहेत, जे ते इम्पॉर्टंट होतं ते तुम्हाला दाखवलं. बाकीचे कस्टम वगैरे आहेत, होल नंबर, डेसिमल, डेट, टाईम हे सगळे दाखवतो तुम्हाला फुर्सतमध्ये. ओके, तर हे झालं. आता दुसरा इथे बघूया. आता इथे आता स्पेल चेक. आता स्पेल चेक कसं करायचं, स्पेल चेकचा शॉर्टकट आहे F7 शॉर्टकट आहे स्पेल चेकचा. ओके, नवीन शीट घेऊया. आता इथे काहीतरी मी वेगळंच नाव टाकलं आहे. आता काय आपण काहीतरी फॉर्म्युलाचं असं मी टाकलं आहे. तर इथे ना जनरली ते रेड कलरची अशी लाईन येते वर्ड बीडमध्ये, ते इथे नाही येत. आता इथे काय करायचं, स्पेल चेकला F7 दाबू शकता कीबोर्डवरती आणि 1 मिनिट. तर असं आहे बघा, आणि इथे फॉर्म्युला हे आलेलं आहे, तर सिलेक्ट करायचं आणि चेंज करायचं. ते बघा तिथे चेंज झालेलं आहे ते. ओके, तर हा तुमचा हे होतं स्पेल चेक होतं. ते स्पेलिंग सगळे चेक करायचे पूर्ण डेटामध्ये पण तुम्ही असं करू शकता. पण आता ह्याच्यामध्ये नावं आहेत त्यांची, तर नावं सगळी स्पेल चेकमध्ये येणार, त्यामुळे आपण नावांमध्ये जाऊया नको. तर ठीक आहे. आणि दुसरं एक अजून आहे फाइंड आणि रिप्लेस. आता फॉर एक्झाम्पल मला काय हे ल्यूक हे नाव फाइंड करायचं आहे, ल्यूक. हे बघा फाइंड ऑलमध्ये जेवढे ल्यूक आहेत नाही बघा, ल्यूक मार्टिन, ल्यूक मेल, ल्यूक सगळे आले ल्यूक ह्याच्यामध्ये. आणि फाइंड नेक्स्ट केलं ना तुम्ही, फाइंड नेक्स्ट की इथे एकच जो पहिला आहे तो येणार, परत फाइंड केलं की दुसरा ल्यूक येणार, परत फाइंड केलं की तिसरा येणार. तर ठीक आहे, असं तुम्ही आहे ना पूर्ण इथे ऑप्शन्समध्ये जाऊन ना पूर्ण शीटमध्ये, म्हणजे ह्या शीटमध्ये किंवा ह्या पूर्ण वर्कबुकमध्ये पण फाइंड करू शकता वेगवेगळ्या शीटवरती. तर ते पण आहे. आता तुम्हाला रिप्लेस करायचं आहे तर बाय द वे आपलं कंट्रोल F हे फाइंडचं ऑप्शन आहे, कंट्रोल F हे फाइंडला आहे. तर कंट्रोल H दाबलात ना की फाइंड आणि रिप्लेस. आता ल्यूक मी इथे फाइंड केलेलं होतं, मला रिप्लेस करायचं आहे रुपेश या नावाने, मला रिप्लेस करायचं आहे. सगळे ल्यूक आहेत ते तिकडे रुपेश होणार. ते बघा रुपेश झेंग झाला. ओके, तर सगळे ते रुपेश झाले तिकडे. तर असं आहे, कंट्रोल Z करून ठेवतो. तर अशा प्रकारे ते सगळे रिप्लेस होणार तिकडे. ते फाइंड आणि रिप्लेसचं हे होतं, कंट्रोल F फाइंड आहे आणि कंट्रोल Hला रिप्लेस आहे.
तर हे तुमचं फाइंड आणि रिप्लेसचं ऑप्शन झालं. तर आजच्या इंटरव्ह्यू टिपमध्ये मला तुम्हाला हे सांगायचं आहे की जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला जेव्हा तुमची इंटरव्ह्यू पूर्ण होते, सगळं देऊन वगैरे तुमचं पूर्ण होतं, तेव्हा HR एक क्वेश्चन विचारतो लास्टला, डू यू हॅव एनी क्वेश्चन्स फॉर मी? ओके, तर काय आपण काय बोलतो, नो आय डोंट हॅव एनी क्वेश्चन्स फॉर यू, आणि सोडून देतो आपण. पण असं करायचं नाही. ओके, अशाने काय होतं, 2-3 गोष्टी होतात. आता हे मी माझं इंटरप्रिटेशन सांगतो. प्रत्येक माणसाचं म्हणजे जे विचार करण्याची शैली असते ती वेगवेगळी असते. तर कदाचित असंही होऊ शकतं की या माणसाला इंटरेस्टच नाही, हा असंच टाईमपाससाठी आलेला, असं होऊ शकतं. मी हे नाही बोलत आहे की असंच होतं. ओके, प्लीज नीट ऐका. म्हणजे मला असं ना जास्त कॉन्ट्रोवर्शियल कन्व्हर्सेशनमध्ये जायला आवडत नाही. तर असं एक होऊ शकतं. दुसरं म्हणजे हे आहे की आपल्याला आहे ना कधी पण माहिती म्हणजे तुमचे इंटरव्ह्यू घेतली HRने, त्याने तुमच्याबद्दल सगळं माहिती करून घेतलं. तुम्ही काय करता, तुमचा एक्सपिरियन्स काय, तुमचं हे काय, तुमचं ते काय, सगळं. पण तुम्ही इंटरव्ह्यूला जाताय, तुम्ही काय काय हिशोबाने इंटरव्ह्यूला जाताय, मला जॉब पाहिजे ह्या हिशोबाने तुम्ही इंटरव्ह्यूला जातात. पण तुम्ही हा कधी विचार करता का जॉब पाहिजे, त्यांनी प्रोफाईलमध्ये दिलं आहे मला की जॉब कसला आहे, सो अँड सो गोष्टीचा जॉब आहे, MIS एक्झिक्युटिव्ह, MIS एक्झिक्युटिव्ह इन HR, किंवा सेल्स MIS, किंवा वॉट एव्हर ऑपरेशन्स एनलिस्ट, असा काहीतरी तुमचा रोल आहे. पण त्याच्यामध्ये काय हे तुम्ही तुमच्या प्रकारे म्हणजे JD वाचतं, ऑफकोर्स मला माहिती आहे JD वाचतं कोण पण, बट सीन असं आहे की तुम्ही विचारता का कधी डिटेलमध्ये की नक्की बाबा रोल काय असेल, मी कोणाला रिपोर्ट करणार, कुठल्या पद्धतीचे रिपोर्ट मी हँडल करणार, रिपोर्ट सिस्टीममधून येणार, डेटा सिस्टीममधून येणार, आणि माझे रिपोर्ट कोणाला जाणार, ते सिस्टीममधून येणार की मॅन्युअली लोक फिल करणार, की मला कलेक्ट करायचं आहे, हे सगळ्या गोष्टी विचारून घ्या. कारण काय होतं माहिती आहे, मॅन्युअली कधी असं तुम्ही जाता, हां इथे ऑपरेशन्स ॲनालिस्ट म्हणजे ना काहीतरी सिस्टममधून डेटा येणार, मी त्याच्यावरती मस्त रिपोर्ट बनवणार, डॅशबोर्ड बनवणार आणि पाठवणार. असं नसतं. कधी कधी तिकडेच गेल्यानंतर असं होतं की मॅन्युअली डेटा तुम्हालाच कलेक्ट करायचं आहे, तुम्हाला त्याच्यामध्ये क्लिनिंग करायचं आहे. म्हणून मी सांगतो तुम्ही म्हणजे ॲज पर म्हणजे त्याच्याप्रमाणे तुम्ही रेडी व्हाल, आणि तुम्हाला जे पॅकेज वगैरे मागायचे ना, तुमची किती मेहनत तुम्हाला तिथे करायची आहे ना त्या जॉब रोलवरती, हे तुम्हाला त्या क्वेश्चनमधून कळेल. त्यामुळे कधी पण आहे ना विचारा क्वेश्चन की कॅन यू प्लीज एक्सप्लेन मी दिस जॉब रोल, इट्स वॉट अबाउट, आय हॅव ऑफकोर्स रेड द JD, आय हॅव गॉन थ्रू JD, बट इफ यू कुड हेल्प मी विथ द डिटेल एक्सप्लेनेशन इट विल बी बेटर, असं सांगा त्याला. थोडंसं कन्व्हिन्सिंग लँग्वेजमध्ये सांगा. ओके, सेकंडली तुम्ही हे बोलू शकता की कॅन यू प्लीज ऑल्सो लेट मी नो whom I will be reporting to, or what will be, where will be I placed in the hierarchy, like what's an hierarchy above me, what's an hierarchy below me, who all are the team members I will be reporting to, who will be my stakeholders, म्हणजे मी कोणाला कोणाला रिपोर्ट पाठवायचे, की कोणाबरोबर काम करणार आहे, अशा सगळ्या गोष्टी विचारा त्या क्वेश्चनमध्ये. आणि तेव्हा म्हणजे खरोखर ते तुम्हाला स्वतःला वाटेल की ते कन्व्हर्सेशन खूप इंटरेस्टिंग होत जातं. त्याच्यानंतर HR पण तुम्हाला सगळे डिटेल्स सांगतात, आणि असं ते लपवून काहीच नाही ठेवत, आणि हे विचारण्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आहे, कारण तुम्ही तिथे जॉब करणार आहे. ओके, आणि तुम्हाला रेडी व्हायचं आहे. जर काउंटर क्वेश्चन आला, वाय वुड यू वॉन्ट टू नो दिस वगैरे असं जर, तर सरळ सांगायचं लाईक being that I am coming for an interview for this particular role, I am very keen to join this role, I will like to work with your company, but I will also like to know about all these things because I can come planned, like I can do my homework and I can come. म्हणजे तुम्ही स्वतः रेडी होऊन याल त्या रोलसाठी, असं थोडंसं म्हणजे सिम्पल वेमध्ये काउंटर करा त्या क्वेश्चनला. तर ठीक आहे मित्रांनो, आपण सगळ्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच काही इंटरेस्टिंग टिप्स, काही इंटरेस्टिंग फॉर्म्युलासोबत वगैरे. तर तुर्तास जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.